पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हिने यार त्या चिडीत तुकडा घ्यायला पाहिजे होता। हा दादा चुकलंच होय, पण त्यावेळेला अर्जुनच्या आईचा दवाखाना चालला होता ना। हा ते बी बरोबरच आहे म्हणा। आणलं चहा? कदम चहा घ्या। कदम सकाळपासून काम करताय तुम्ही, ती बाजूला ठेवा आणि चहा घ्या पहिला। चला बाबा, हे बघा तुम्हाला आवडतो तसं चहा करून आणलाय, एकदम कडक। बाबा, तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या की, पण असं राग नका नऊ काढू। कदम द्या, तुम्हीच म्हणता ना खाण्यावर राग काढायचा नाही, पहिला चहा घ्या बरं। तुम्हाला माझ्या हातनं नाही घ्यायचा का चहा? मी इथे ठेवते, तुम्ही घ्या। अर्जुन कदम, एका दिवसात एवढं फरक झालो का आम्ही? तुम्ही त्याच्या आकडे बघायला पण राहू। हे घे हो माता, पे आता जरा समाधान नको म्हणतोय ना त्यो, नाही म्हणतोय तर कशाला बळच देतीस त्याला? सकाळपासून काम करताय, आता पुळका आलाय व्हय तुम्हाला? अरे दादा, वय विनया, ह्यांना असंच वागलं पाहिजेत, त्याशिवाय आकली ठिकाणावर यायच्या नाहीत। अहो नको होता तर नसता घेतला त्यांनी, फेकून द्यायची काय गरज होती? आता कुणी पेणारच नव्हतं ना, मग फेकूनच देणार होतो ना, का कुणी पेणार होतं? हे चुकीचं झालं आले। ज्या दिवशी तिनं आत पाऊल टाकलं ना, त्या दिवशीच चुकीचं बरोबर याचा विषयच मिटलाय। अहो पण अर्जुन, पुन्हा काही बोलू अगाप्पे नको। बघितलं का विनया, तुझं पोरग तिचा एक शब्द पाडत नाही, किती गेलंय तिच्या मुठीत, काय गारुड केलंय कोणाच ठाऊक। नाश्ता झालाय, नाश्ता करायला या। चलीने चल खाऊन घे। नाही दादा, मी काम अरे कर की काम, पण जे काय करायचं ते खाऊन कर। चल घे खाऊन। विनया येतोयस ना? सॉरी। अरे तू का सॉरी म्हणतोयस? काय माझ्या घरच्यांनी एवढंच। अर्जुन, त्यांना राग आलाय आणि त्यांची राग दाखवण्याची पद्धत आहे, एवढंच। हे मला वाटलं त्यापेक्षा लय अवघड आहे। अर्जुन, मी UPSC ची परीक्षा देतीये। कसली? UPSC ची, जगातली दुसऱ्या नंबरची अवघड परीक्षा आहे ती। हो, पण तुला एवढा त्रास? अरे हो ठीक आहे, हे पण करू की आपण। तुला आवरायचंय ना? चला आवरूया पटपट। घे तुझे, अरे घे तुझ्या आवडीचं आहे, मला माहित आहे। आई हे नको मला। घे र। अरे अर्जुन ये बाळा ये, हे बघ काय केलंय तुझ्यासाठी। बैस 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 बैस, सावकाश। हा हे बघ शेवयाचं उपीट केलंय। अरे बारका होतास की नाही तेव्हा सारखा माझ्या माग माग असायचास, काकी शेवयाचं उपीट कर, शेवयाचं उपीट कर। अरे माझ्याच हातचं आवडायचं तुला, बाकी कोणाच्या हातचं खायचंच नाहीस तर काय होईन भाऊजी? हो नाही, आरच्या लहानपणापासूनच काकीचा लय लाडका, त्याला आई नाही पण त्याची कमी कधी भासू दिली नाही काकीनं। हो हो सरकार, पण असं अर्जाला वाटलं पाहिजे ना। काय अर्जा? अर्जा घे, अरे घे तुझ्यासाठीच केलंय। थांबलीच सगळी जण, घे घे अर्जे घे। अर्जा, तू लग्न झाल्यानंतर एवढ्यात खाल्लं नसशील ना उपीट? हा घेतो की। हा घे। आई आता त्याच्या घशाखाली घास नाही उतरणार। या बया, एवढं मी याच्यासाठी केलं आणि हा खाणार नाही होय? नाही नाही असं नाही, खाईल त्यो, सगळी खोळंबल्यात। अर्जा खा। मावशी घे पाणी, सावकाश घ्या। आता आपल्या हातानेच मला पाणी पाजलं म्हणाल लगी ही। मावशी गबस,
इथनं जायला सांगितलं तर गेली पण नाही का? घरी जागा नाही म्हणलं वडापवालं का? त्या वडाप मध्ये जागा नव्हती त्या दिवशी तुला जायला, होय ग? नाही मावशी, बापूंच्या वडापमध्ये जरी जागा नसली ना तरी त्यांच्या मनात लई जागा आहे. तुम्हाला अटक करताना तेच पहिल्यांदा म्हणले होते अटक करू नका म्हणून. बाद झालं बाया, सारखी आपली आठवण काढून द्यायची. तुरुंगात टाकलेलं, तुरुंगात टाकलेलं. नाही त्या आठवणी तेच बरं आहे मावशी, नाही का? नाही अख्खी शिक्षा कुठं भोगली तुम्ही अजून? झालं, बोललाच मध्ये टिक्कूजीराव. बस आता अर्जा, तू खा. नाही सरकार काकी, तुम्ही म्हणला ना की घरची सगळी जण थांबलेत खायला, पण अजून एका व्यक्तीच्या हातात प्लेट पण नाही. तिला मिळाली की करू ना सुरुवात आपण. घरातल्या सगळ्यांच्या हातात प्लेट आहे अर्जा. अय सुजय, जी घरातली असतात ना ती म्हणजे घरची, आणि आपली पण घरचीच आहे आपल्या. आता मावशी कशा बाहेरून आल्यात, नाही नाही म्हणता आल्या आणि घरच्याच झाल्या. तसं नाही ना तिचं, ती अक्काची सून आहे घरची. ए अर्जा, मी इथं थांबले हे सारखं बोलून दाखवायचं ना. हा ए बघ ग रुक्मिणी. बस आता अर्जा, तू खाणार आहेस का नाही? हो खातो ना. आपे ये अरे बस. करा सुरुवात सगळी जण करा. अर्जा, मी तुला म्हणलंय तू खाणार आहेस का नाही ते. तिने घाललं की मी बी खाणार. ए आवरा लवकर, कुणाला खायचं नसेल त्यांनी खाऊ नका. मला इथं पोटात खड्डा पडलाय, खाऊ द्या. कमी पडत होता मला, भूक लागली मला, खातो मी. तुझे अरे सांगायचं ना पाहिजे तर. रुपाली जा आतून आणून दे त्याला. सर तुम्हाला जायचंय का? जा मग. का गावाला अक्कल शिकवायला जायचंय बाहेर? तसं नाही सरकार, पण असं मध्ये घेण्यापेक्षा म्हटलं. कवा सगळी इथे काही कामधंदे आहेत का नाही? रोजचीच नाटकाच्या मारी. आणि बायकांच्या डोक्याला डोकं लावलं तर मग काय, डोकं निकामे झाल्याशिवाय काय राहणार नाही. दिवसभर इथंच बसा, मग रांदा वाडा उष्टी काढा. आई उपीट मस्त झालंय बरं का, कमाल. आपे तू चहा केलाय ना? हा जा घेऊन ये, जा चहा घेऊन ये आणि येताना बिस्किट पण जा. बघा काकीनी एवढं कौतुकाने ह्याला उपीट केलंय, पण त्याचं काय नाही. तिच्यासाठी आता चहाचं पाणी पिऊन जाईल लगेच हापीसला. चहा कसला म्हणा आणि वळ ते पाणीच असणार. चहात दूध टाकत्यात हे बी हिला माहिती नसत. वडापाल्याच्या घरी कसलं दूध आणि कसलं काय. तुम्ही करा की चहा एकदा दुधाचा, म्हणजे आम्हाला बी कळेल तुम्हाला चहा करता येतो, नुसतंच बोलता येते. एक नंबर आणला चहा तुमचा. उद्या सावकाशा ये नाश्ता करू आपण. बस 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 बस. लय दिवस झालं चहा बिस्किट खाल्लं नव्हतं, आज तुझ्यामुळे खायला मिळणार आहे. हे घे चल, घे 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 घे. एक नंबर झालाय पाण्याचा चहा. अर्ध त्यातच बुडलं. अब्बे अजून इस्त्रीच चालली का? मी वाचत बसले होते. तुझं आहे ना अभ्यासाकडे लक्ष असलं ना दुसरं कुठं लक्षच लागत नाही तुझं. सॉरी सॉरी. कर लवकर चल. झालं 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 ठीक आहे. सॉरी काय त्यात, मला माहिती आहे अप्पे तू माझ्याबरोबर जास्त वेळ घालवायचा असतो ना, म्हणून करते तू सगळे. भारी बर का.
मग एक काम कर की तू जाऊच नकोस, कशाला चाललाय? नाही नाही, मी गंमत करत होतो ग. नाही अर्जुन, कशाला नडतोयस त्यांना? आई शपथ आप्पे, तुला सांगतो आज चहा बिस्किट खाऊन आपलं पोट भरलं असतं, पण त्यांचं उपीट खाऊन पण भरलं नसणार आहे. त्या मावशीचं तर नाहीच नाही. परत तेच, तू असं सारखं सारखं बोललास ना तर चिडतायत ते, चिडतायत नाही चिडलेत ते. आप्पे तुला उपीट द्यायला पण नाही म्हणले ते चालतंय का तुला? अरे ठीक आहे ना, पण तू असं सारखं त्यांच्यामध्ये बोललास तर कसं होणार आहे? तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की तू सारखं सारखं त्यांच्यामध्ये नको बोलू बस. मध्ये मध्ये नको बोलू, बरोबर आहे. त्यांना पाहिजे ते करू दे त्यांनी, आणि मी मध्ये बोलू नको. म्हणजे भांडण आपलं नवरा बायकोचं, आणि बाकीचे बोलणार मध्ये मध्ये सगळं. अरे तसं नाही म्हणते मी, तुला माहिती आहे ना सगळं. माझ्यावर जरा विश्वास ठेव की. ठीक आहे, पण आजपर्यंत घरात अशी कुणाला वागणूक मिळाली नाही. अर्जुन, ते चिडलेत आपल्यावर माहिती आहे ना. तू नको ना टेन्शन घेऊ, आपण लवकरच त्यांचा विश्वास जिंकू. ओके, रेडी मी? नाही थांब. आता रेडी आहेस तू? बर चल येऊ. महत्वाचं काम तर राहिलंच की. काय? तुला उशीर होतोय ना, जा. ते अरे कोणीतरी बघल, जा जा जा. अगं बघू दे की मग आप्पे, उलट नवरा बायकोचं नातं सिद्ध होईल ना त्याने. लय हुशार आहेस तू, जा कामाला. नाही जातो, ती गाडीच चालू आहे ना ग, पेट्रोल नाही ना. आता दिवसभर लोड नाही, जाऊ का? बरं ऐक, मी जे म्हणले तेवढं. हो लक्षात आहे, नाही भांडत कुणाशी. मला जरा त्रास होईल पण सहन करू की आपण. लवकर सगळं बदलेल बघ. काय बया, ती अवदसा काल जर निघून गेली असती तर किती बरं झालं असतं. निदान जीवाला शांती तरी मिळाली असती. नाही, आमच्या तायडीला मध्ये मध्ये काढा मारायची सवयच आहे. तुम्हीच डोक्यावर चढवून ठेवले ना व? सुजया, मला सांग, काल ती बाहेर आलीच कशी? सरकार, मी आत्याला टायमर इंजेक्शन देतोय, डोस वाढवला तर जागेवर जायला ती. अरे त्या आप्पीचं नशीबच चांगलं म्हणायचं, दुसरं काय. नाही तिला येडं बनवून या घराच्या बाहेर काढलं ना तर नाव लावणार नाही सरकार. आता ह्यो बापू कशाला कडे मांडला इकडं? आला असल उसनं पैसे मागायला, दुसरं काय तवा. नमस्कार सरकार. नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. काय नाही, आप्पीला भेटायला आलो होतो. आहे ना ती आत? नाही नाही नाही, कोण आप्पी इथं नाही राहत. कोण आप्पी गप्पी पप्पी आम्ही नाही ओळखत, निघा. अहो एकदा सांगितलेलं कळत नाही का? बापन लेक दोघं सारखीच. बापू या की या. कालच म्हणलं तिला घेऊन जा, तिला नेलं ते नेलं नाही, आणि आता स्वतःच येऊन टपाकले. अहो मावशी काय बोलताय तुम्ही? आप्पे जा पाण्यान बापू. जा पाणी आण. नाही नाही अर्जा, एक काम कर, त्यांना ना बोलव आणि दुधाचा अभिषेक घाला बाबा. हो मावशी, अहो तिचं पण घर येते, तिचे वडील आहेत ते, तुम्ही साधं पाणी पण देऊन द्या ना. कोणती? आम्ही नाही ओळखत आप्पीला नापीच्या घरच्यांना. काल रात्री सरकार काय बोलले ते विसरलंच वाटतं. अगं आई, तिच्या समोर दुसरं कोणी लक्षात राहत नाही त्याला. सुजया, तू नको ना काही बोलू. पण बापू तुम्ही या की, आपण इथं बाहेर बोलू. या. चालतंय की. बाहेर कशाला? बापू या ना आतमध्ये, या घरात या. नाही नाही नको अर्जुन, अरे आपल्यालाच भेटायचं होतं. आता आत भेटलो काय आणि बाहेर भेटलो काय, एकच आहे की. चला. बोलायची सोय नाही बघ, नुसता बायकोचा बैल झालाय. बघू की किती दिवस राहतोय ते. बघितलं का किती शानी झाली, लगेच बापाला बाजूला घेऊन गेली. आता तिथं बसून आपल्या नागदोऱ्या काढणार आणि ते सगळ्या गावभर करणार. हे वडापावला त्याला कोण खातोय? वाईट नका वाटून घेऊ. नाही रे आप्प्या, मला काय वाईट वाटत नाही. राहू दे, ते सोडून दे.
मला जरा काल काळजी वाटली ना, म्हणून म्हटलं घरचं वातावरण कसं आहे ते बघायला चक्कर तरी मारावी. बघितलं ना, आता पाणी पण देऊन दिलं नाही तुम्हाला, म्हणून मी तुला म्हणत होतो आप्पे, तर तू अडवलंस मला. अरे का गप बसवलं माहितीये ना तुला, उगाच भांडणं करायचेत का अर्जुन? हो पण म्हणून गप बसायचं. तसं नाही. अर्जुन आपी म्हणते ती बरोबर आहे. आज मोठे आहेत ते आणि शब्दाने शब्द वाढतच जाणार. अर्जुन मी जरा आपीला घेऊन बाहेर जाऊ का, तिच्याशी बोलता येईल मला. हा जावा की बाप्पू, त्यात काय विचारायचंय, जावा बिंदास. अरे तुम्ही कधी आला आणि असं बाहेर का उभं राहिलं उन्हात? चला की बसात. कदम ते अर्जुन काही नाही अहो विनायकराव, आपीला भेटायचं होतं म्हणून आलो होतो, तिच्याशी बोलत होतो म्हणून मी. चालेल मारा गप्पा, मी येतो, मला शेतावर जायचंय. मी सोडू का कदम तुम्हाला? बघितलं असं आपोला धरलंय. तुम्ही नका काळजी करू बापू, होईल. नाही नाही, तुम्ही दोघं एकमेकांसोबत आहे म्हणल्यावर काळजी नाही काय. आणि मी जरा बोलतो कदमांशी, तुम्ही जावा तिला घेऊन आणि आरामात सोडा, काय गडबड नाही. हा येतो. सावकाश. हा ओ कदम बसा. कदम माहिती तुम्ही चिडलाय माझ्यावर, असं उन्हातानाचं चालत नका जाऊ, बसा. पाहिजे तर 20 रुपये द्या, पण बसा. बसा. कसं वाटतंय का? लय भारी वाटतंय बापू. कधी कधी वाटतं उगाच मोठी झालीस तू, बारकी होतीस तीच बरं होतं बघ. मला पण असंच वाटतं, असं वाटतं उगाच मोठी झाली, बारकीच राहायला पाहिजे होती. कसलं टेन्शन नाही आणि काय नाही. मग आता कसलं टेन्शन? हा आप्या, अगं मला नाही तर कोणाला सांगणार तू? तसं नाही हो बापू, मला अजून किती त्रास द्यायचा ना. येडी का खोळी तू? हा तू पण असं कसं विचार करायला लागली का? मला परक समजायला लागली. नाही मला नाही तर कोणाला सांगणार आहेस आप्या? सांगायचंय काय बापू, तुम्हाला माहितीये की सगळं. मला सगळं माहितीये का, पण असं राहून राहून वाटतं तुला उगाच त्रास देतात का तिथं? नाही 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 बापू, असं काही नाहीये. मी पण तेच 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 विचारत बसलो तुला. सोडून दे विषय. आप्या अभ्यास कसा चाललाय ग? अभ्यास काय जमल तसं करते. अगं असं करून कसं चाललं आप्या? नाही नाही, जोमानं करायला पाहिजे अभ्यासात. करायला नाही, करायलाच पाहिजे आप्या. अगं तुला कलेक्टर व्हायचंय बाळा. लय दिवस झालं तुला विचारेन म्हटलं. आता मला सांग, तू कलेक्टर झाली की तुला बाहेर जावं लागणार, प्रांत सोडून जायला लागेल. म्हणजे हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम. हो बापू, अहो आणि नेमकं कुठलं केडर मिळेल ते पण सांगता येत नाही, कुणालाच माहित नसतं ते. मग बघ की आता तिथे गेल्यानंतर तिथली माणसं अनोळखी, तिथली भाषा येत नाही, जागा नवीन, कसं जुळवून घेणार ग? म्हणूनच ती परीक्षा एवढी अवघड असते ना. म्हणून तर त्याचं ट्रेनिंग देतात ना. आणि ट्रेनिंग मध्ये हेच शिकवतात, नवीन प्रदेशात नवीन लोकांच्या समोर गेल्यानंतर त्यांच्याशी कसं राहायचं, कसं बोलायचं, त्यांना मित्र कसं बनवायचं, हेच तर शिकवतात ना बापू. आणि कलेक्टर होणं काय सोपं आहे वय? अहो रोजच्या परीक्षेला तोंड द्यायची तयारी पाहिजे. होय ना. आणि बापू अहो ट्रेनिंग मध्ये दुसरं काय, तिथे गेल्यानंतर बापू आलं ना तुझ्या लक्षात? कलेक्टर होणं काही सोपं नाहीये. रोजच्या परीक्षेला तोंड द्यायची तयारी पाहिजे. आणि माझी परीक्षा कदमांच्या घरनं सुरू झाल्या. मला कसं जमतो बापू? जमत असं सगळं. मी काय राणी चालवतो ना,
आणि राणीची बहीण आहे ना, तिला कलेक्टर व्हायचंय आणि त्या कलेक्टरचा मी बापू आहे. असं आहे होय. आप्या, आपण त्या झेंड्यासारखं फडकलं पाहिजे बघ. असं डावलानं फडकलं ना की खाली उभे राहणारे सॅल्यूट करतात. बापू, तुमचा हा विश्वास मी लवकरच खरा करून दाखवेल. मी सुद्धा या झेंड्यासारखी फडकेन आणि ज्याचा तुम्हाला अभिमान असेल.